मित्रांनो, श्रद्धा जेव्हा प्रश्न विचारायला थांबवते तेव्हा ती शोषणाचं साधन बनते. आज भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा शहादत दिन आणि या दिवशी आपण त्यांच्या एका अत्यंत महत्वाच्या विचाराकडे पाहणं मला गरजेचं वाटतंय. वाय आय एम एन एथिस्ट मध्ये भगतसिंग लिहितात, आय हॅड बीन अ बिलिव्हर बट आय ग्रॅड्युअली बिकम अन एथिस्ट बिकॉज आय बिगेन टू थिंक. तो विचार करू लागला, प्रश्न विचारू लागला आणि तिथूनच त्याचा प्रवास सुरू झाला. तो पुढे लिहितो, फेथ इन गॉड मेक्स अ मॅन वीक, इट टेक्स अवे हिज पॉवर टू फाईट. हा देवावर हल्ला नाही, हा अंधश्रद्धेवर प्रहार आहे. जेव्हा माणूस सगळं काही देवावर सोडतो तेव्हा तो अन्यायाविरुद्ध उभं राहणं थांबवतो. आणि आज आपल्या आजूबाजूला काय घडतंय? महाराष्ट्रातच कॅप्टन खरात प्रकरणासारख्या घटनांमध्ये श्रद्धेच्या नावाखाली लोकांचं शोषण होतंय. लोक आपल्या समस्या, भीती, आजार, अडचणी घेऊन जातात, उत्तरांसाठी नाही तर चमत्कारासाठी. आणि तिथेच काही लोक बाबा, गुरु, उपचारक बनून त्यांच्या असुरक्षिततेचं भांडवल करतात. हे का घडतं? कारण जेव्हा व्यवस्था, सरकार, न्यायव्यवस्था वेळेवर न्याय देण्यात अपयशी ठरतात तेव्हा लोक शॉर्टकट शोधतात आणि त्या शॉर्टकटचं नाव ठरतं अंधश्रद्धा. भगतसिंग याच गोष्टीपासून सावध करत होते. भगतसिंग लिहितात, मॅन मस्ट स्टँड ऑन हिज ओन फीट, ही मस्ट रिलाय ऑन हिमसेल्फ. म्हणजेच माणसाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलं पाहिजे, कोणत्याही चमत्कारावर नाही. आज प्रश्न देवावर विश्वास ठेवायचा की नाही हा नाही. प्रश्न हा आहे, आपण विचार करतोय का? आपण प्रश्न विचारतोय का की आपण श्रद्धेच्या नावाखाली आपली शक्ती कोणाला तरी देऊन टाकतोय? कारण श्रद्धा जेव्हा प्रश्न विचारायला थांबवते तेव्हा ती शोषणाचं साधन बनते. धन्यवाद. जय हिंद.